कर्माचा खेळ उशिरा होतो, पण कोणाचाही चुकत नाही. एका छोट्याशा गावात 2 मित्र राहत होते, रमेश आणि सुरेश. दोघंही लहानपणापासून एकत्र वाढले, एकाच शाळेत शिकले, एकाच मैदानात खेळले आणि दोघांची स्वप्नही सारखीच होती. मोठं व्हायचं, यशस्वी व्हायचं. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसे दोघांचे मार्ग वेगळे झाले. रमेशने ठरवलं, कितीही अडचणी आल्या तरी मी कधीही खोटं बोलणार नाही, कोणाची फसवणूक करणार नाही आणि प्रामाणिकपणे मेहनत करेन. पण सुरेशचा विचार वेगळा होता. त्याला वाटायचं, या जगात चांगुलपणाने काही मिळत नाही. लोकांना फसवलं तरच लवकर यश मिळतं. सुरुवातीला सुरेश खूप पुढे गेला. मोठं घर, महागडी गाडी, भरपूर पैसा, गावात त्याचंच नाव होतं. आणि रमेश अजूनही साधंच आयुष्य जगत होता. लोक त्याची चेष्टा करायचे, पहा इतका प्रामाणिक राहून काय मिळालं. पण रमेश फक्त हसायचा, कारण त्याचा विश्वास पैशावर नव्हता तर कर्मावर होता. एक दिवस गावात एक वृद्ध संत आले. त्यांनी एक वाक्य सांगितलं, देव प्रत्येकाला यश देतो, पण त्या यशाची परीक्षा कर्माने घेतली जाते. हे ऐकून अनेक जण शांत झाले, पण सुरेश फक्त हसला. त्याला वाटलं, पैशापुढे कर्माचं काहीच चालत नाही. काही वर्षांनी सगळंच बदललं. सुरेशच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. ज्यांच्यावर त्याने विश्वास ठेवला त्यांनीच त्याची फसवणूक केली. ज्यांना तो आपले म्हणायचा ते त्याला सोडून गेले. आणि एक दिवस मोठ्या घरात तो पूर्णपणे एकटा बसला होता. त्याच्याकडे पैसा होता, पण मनशांती नव्हती. दुसरीकडे रमेशकडे अजूनही फार पैसा नव्हता, पण गावात प्रत्येकजण त्याचा आदर करत होता. लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते, कारण त्याने आयुष्यभर माणसं जोडली होती. त्यांचा उपयोग केला नव्हता. एक दिवस सुरेश रमेशकडे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, माझ्याकडे सगळं होतं, पण आज काहीच उरलं नाही. हे माझ्यासोबतच का झालं? रमेश शांतपणे हसला आणि म्हणाला, हे तुझ्यासोबत आज झालं नाही. याची सुरुवात त्या दिवशीच झाली होती, ज्या दिवशी तू दुसऱ्यांच्या विश्वासाशी खेळायला सुरुवात केली होतीस. त्या क्षणी सुरेशच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला समजलं की माणूस जगाला फसवू शकतो, पण स्वतःच्या कर्माला नाही. अनेकांची श्रद्धा आहे, देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो, पण त्याहून महत्त्वाचं, तो प्रत्येक कर्माचा साक्षीदार असतो. म्हणून देवाच्या घरात उशीर होऊ शकतो, पण न्याय कधीच चुकत नाही. आज तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं, तर ते हसू कधीतरी तुमच्या आयुष्यात आनंद बनून परत येतं. आणि आज तुम्ही कोणाचं मन दुखावलं, तर त्या वेदनेचं उत्तरही एक दिवस आयुष्य नक्की देतं. म्हणून कधीही कोणाचा विश्वास तोडू नका, कोणाचं मन दुखवू नका आणि स्वार्थासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. कारण वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण कर्माचा नियम कधीच बदलत नाही. लक्षात ठेवा, आजचं कर्मच उद्याचं भविष्य घडवतं. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा आणि आयुष्य बदलणारे विचार ऐकण्यासाठी यश मंत्र मराठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसह.